वंदन गणपतीला माझ्या गावाच्या वाघ जायला 24.5 खेड्याची मालकीण सजली अशी माग्याला 24.5 खेड्याची मालकीण सजली अशी माग्याला गणपतीला माझ्या गावाच्या वाघ जायला मी वंदन गणपतीला माझ्या गावाच्या वाघ जायला मालकीण सजली अशी माग्याला 24.5 खेड्याची मालकीण सजली अशी माग्याला वंदन गणपतीला गावाच्या वाघाईला खेड्याची माता हक्कंबा गावाची करू भक्ती वाघाईची अन साऱ्या दैवतांची 24.5 खेड्याची माता हक्कंबा गावाची करू भक्ती वाघाईची अन साऱ्या दैवतांची 24.5 खेड्याची माता हक्कंबा गावाची तुझ्या सेवेला आई पावशी नवसाला 16 कुंभ तुझ्या सेवेला आई पावशी नवसाला वंदन गणपतीला माझ्या गावाच्या वाघाईला गणपतीला माझ्या गावाच्या वाघाईला आदि वंदन गणपतीला माझ्या गावाच्या वाघ जायला
माझ्या ध्यान धारणेत विघ्न आणण्याचे काय बरं प्रयोजन पार्वती? पार्वती, तू अशी चिंताग्रस्त का दिसतेस? कोणती चिंता सतावत आहे तुला? प्रभू, मी जरी तुमची अर्धांगिनी असली तरी त्याचबरोबर एक स्त्री सुद्धा आहे. आणि स्त्रीचे स्त्रीत्व हे तेव्हाच पूर्णत्वाला जाते जेव्हा तिच्या उदरी एक मूल जन्म घेते. एवढेच ना, पण त्यासाठी तू एवढी चिंताग्रस्त का होतेस? अगं, या त्रिकंडाचा स्वामी आहे मी. तुला पाहिजे ते सुख तुझ्या चरणाशी अर्पण करीन. स्वामी, तुम्ही भोलेनाथ हे नाव खरोखरच सार्थ ठरविता. स्त्री पुरुषाच्या मिलनातून एक अंकुर जन्म घेत असतो. हा निसर्ग नियम विसरलात की काय तुम्ही? म्हणजे माझी वर्षानुवर्ष चालणारी तपस्या तुझ्या डोळ्यात सोडू लागली येतं? नाही स्वामी, तुमच्या या ध्यान ध्यानावर मोहित होऊन मी तुम्हाला वरिले आहे. माझे पिता दक्ष प्रजापती हे आपल्या विवाहाच्या विरोधात होते. पूर्ण शरीराला भस्मापासून सदा तपचर्येत मग्न असणार त्या वैराग्याबरोबर तू कधीही सुखी राहणार नाहीस. सदैव या माले राहणारी तू सुकुमारी आहेस. तुला त्या कैलास पर्वतामध्ये कसे राहता येईल? तेव्हा त्या गोसाव्याचा नाव सोडून दे अशी विनवणी पिताची करत होते. पण मी तुम्हाला मनाने वरील होते. सर्व सुखाचा त्याग करून मी तुमच्या चरणाशी आले. ते तुमचे उग्र रूप पाहून नाही, तर तुमच्या मनातील कोमलता पाहून. परंतु आता मातृत्वाच्या आशा सर्व मात करत आहे. तेव्हा मला क्षमा करा स्वामी, क्षमा करा. अगं वेळे, उठ. आई होणे हा प्रत्येक स्त्रीचा हक्क आहे आणि तो तुझ्यापासून कोणी चिरावू शकत नाही. तुझे हे मनोरथ लवकर पूर्ण होईल. तथास्तु. चल, आपण आपल्या मागे जाऊया. चला तर स्वामी. धन्य धन्य अमरावती देव सारे जमाती सभा भरली इंद्रपुरीला. देवशंकर नवते त्या सभेला. देवशंकर नवते त्या सभेला. धन्य अमरावती देव सारे जमती सभा
चित्त्याखाली आहेत तोच मी स्वर्गाधिपती इंद्र. ज्या सृष्टीची निर्मिती केली त्या ब्रह्मदेवाचा मानस पुत्र मर्ची ऋषी आणि मर्ची ऋषींचा पुत्र कश्यप ज्यांनी ब्रह्मदेवांना पृथ्वीवर जीवन देण्यासाठी मोलाचे सहाय्य केले असे महान ऋषी कश्यप आणि माता अदिती त्यांचा पुत्र मी इंद्र या महापराक्रमी इंद्राकडे आपल्या नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत नाही. परंतु थोडी धरती अंधारून त्याचप्रमाणे त्या तारका सुराने या त्रैलोक्याला ग्रासून टाकले. पण शेवटी विजय हा आमचा. त्या महाबलाच्या देवेंद्राचे सिद्धत्व आता साध्य झाले आहे. मानात वा यदि वा लोभात भाद वा यदि भयात यो न्याय मान्यता भूतेस यांती नरक नरहा असं म्हटलं गेलंय की जर कोणी अहंकारामध्ये राग, लोभ आणि भय यांचा वापर करून आपले श्रेष्ठत्व सिद्ध करत असेल तर त्याला नरकात जावे लागते. तेव्हा इंद्रदेव एवढा अहंकार बरा नव्हे. म्हणजे तुम्हाला माझ्या यशाचा गर्व नाही? देवेंद्र, हे यश तुमचे नाहीच म्हणे. माझे नाही. ब्रह्मदेव, काय म्हणायचं आहे तुम्हाला? हे यश देवांचा सेनापती कार्तिकेयचा आहे. कार्तिकेय नसते तर आम्ही त्या तारकासुराला कधीही पराभूत करू शकतो नाही. तारकासुराने हजारो वर्ष तपस्या करून मला प्रसन्न करून घेतले. त्याने माझ्याकडे अमृतत्वाचे वरदान मागितले, परंतु अमृतत्व देणे हे निसर्गाच्या विरुद्ध असल्याने ते मी नाकारले. शंकरापासून जो पुत्र प्राप्त होईल त्याच्यापासूनच मला मरण येईल असा वर मागितला आणि असा विचित्र वर मला द्यावा लागला. इंद्रदेव, माता पार्वतीच्या सहभागाशिवाय पुत्र निर्मिती करणे हे निसर्ग नियमाच्या विरुद्ध होते. तरी सुद्धा महादेवाने आपल्या शिवतेजापासून कार्तिकेची निर्मिती केली आणि त्या कार्तिकेने तारकासुराचा वध करून या त्रिभुवनाला भयमुक्त केले. नारायण नारायण फिरतो सारा मी त्रिभुवना फिरतो सारा मी त्रिभुवना विणा हाती घेऊनी नारायण नाम हे मुखी लागुतयाच्या चरणी देवा लागू तुझ्या रे चरणी देवा लागू तुझ्या रे चरणी लागू तुझ्या रे चरणी देवा लागू तुझ्या रे चरणी फिरतो देवा लागू तुझ्या रे
स्वागत आहे. देव, मी आताच कैलास पर्वत भ्रमण करत इथे आलो. कैलासावरती पार्वती महादेवांकडे विवश ठेवून पुत्र स्वतःसाठी पुत्र कामना करत होती आणि महादेवांनी पार्वतीला लवकरच पुत्र प्राप्त होईल असा वरही दिला आहे. नारायण नारायण. अहो, ही तर आनंदाची गोष्ट आहे. पण ते एखादे कार्तिकी आपल्या एखाद्या शत्रूपासून रक्षण करेल. इंद्रदेव, या आधी तुम्ही माता पार्वती आणि महादेवांच्या मिलनामध्ये व्यत्यय आणून त्यांना पुत्र सुखापासून वंचित ठेवलंय. तेव्हा अशी कुचेष्टा करणे आपणास शोभा देत नाही. नारायण नारायण. हो इंद्रदेव, तुम्ही तर सर्व सोयीस्कररित्या विसरलेले दिसताय. तारकासुराच्या वधासाठी आपण स्वतः महादेवांना शिवतेजापासून पुत्र निर्मिती करावी अशी विनंती केली होती. अग्निदेव, तुम्हाला हे आठवत आहे ना? होय नारायण, महादेव वडले होते. देव, मी स्वतेजाच्या योगाने जे बीज धारण करीन त्यामुळे पृथ्वीने देव सुखी होतील. परंतु हे सुश्रेष्ठ स्वसनातून हे जे माझे अनुपम देव तयार होईल ते कोण धारण करील? नारायण नारायण. बरोबर, अगदी बरोबर अग्निदेव. तेव्हा सर्व देवतांनी ते तुम्ही धारण करावे अशी इच्छा व्यक्त केली होती. नारायण होय नारायण. नारायण, अग्निशिवाय ते जर कोणीही सहन करू शकत नाही. होय ब्रह्मदेव, मी तर धारण केले, परंतु मलाही त्या रुद्राचे सहन झाले नाही. तेव्हा मी ते गंगेच्या गर्भात सोडले. ते तुम्ही पृथ्वीवर सोडले असते तर सारे पृथ्वीचे दहन झाले असते. नारायण नारायण. इंद्रदेव, अग्निदेवाने सोडलेले गंगेच्या गर्भातील ते गंगेलाही सहन झाले नाही. तिच्या अंगाची लाही लाही झाली म्हणून तिने तिच्या उदरातील ते गर्भ आपल्या प्रवाहामध्ये सोडून हिमालयाच्या पार्श्वभागी नेऊन ठेवले आणि त्या गर्भापासूनच कार्तिकेयचा जन्म झाला. नारायण नारायण. तेव्हा आता तुम्ही सांगा, सृष्टीचे पालन करता श्रीहरी महादेवाच्या शिवतेच्या पुढे एवढा अनर्थ घडू शकतो, तर आदिमाया पार्वती आणि देवादिदेव महादेव यांच्या मिलनातून जो पुत्र प्राप्त होईल तेव्हा केवढा मोठा अनर्थ घडेल. नारायण नारायण. नाही काश्यत विजनाती ही कश्यस्व भविष्यती अतः श्वः करणीयानी कुर्यात दैवं बुद्धिमान. अहो नारद मुनी, उद्या काय होईल हे कुणालाच सांगता येत नाही. तेव्हा उद्याची चिंता करणे व्यर्थ आहे. जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे तेही चांगलेच होत आहे आणि जे होईल ते सुद्धा चांगलेच होईल. तेव्हा तुम्ही निर्धास्त राहा. नारायण नारायण. ओम परम ब्रह्माणे नमो नमा. हे जगदीशा, तुझ्या मनाचा डाव कोणालाच लागणार नाही. नारायण नारायण. नारायण नारायण. इंद्रपुरी आला सोहम माझे नाव. इंद्रपुरी आला जगी विसरिलो माझा मी माझा मी. जगी विसरिलो माझा मी माझा मी. जगी विसरिलो माझा मी. हो माझे नाव इंद्रपुरी आलो. हो माझे नाव इंद्रपुरी आलो. जगी विसरिलो माझा मी माझा मी. जगी विसरिलो माझा मी माझा मी. जगी विसरिलो माझा मी. सोहम माझे नाव इंद्रपुरी आलो. सोहम माझे नाव इंद्रपुरी आलो. जगी विसरिलो माझा मी माझा मी. जगी विसरिलो माझा मी माझा मी. जगी विसरिलो माझा मी. नारद मुनींचे म्हणणे योग्य. हे माझ्या लक्षात येत नाही. देव हो, माता पार्वतीच्या पोटी जन्म घेणारे मूल हे दिव्य आणि भव्यच असेल
त्याच्या तेजाचा कोणीच विसर करू शकणार नाही. तेव्हा आपण महादेवांच्या चरणी जाऊन येणाऱ्या संकटाची कल्पना देऊन त्यांची मनभरणी करूया. ठीक आहे सर, आपण सर्व कैलासावरती जाऊया. ठीक आहे. महाबलाढ्य महिषासुराचा पुत्र गटासूर, ज्याला केवळ 4 पेक्षा जास्त आता सुरक्षित करून स्मरण येईल असा विलक्षण वर ब्रह्मदेवाकडून मागून घेतल्यानंतर अजय झालेल्या महिषासुराने त्रिभुवनी उच्चांत मांडला आणि सारे देव आरोग्य पळपी झाले. सारे चराचर दैत्याच्या अत्याचाराला त्रासून गेले. तेव्हा या दुष्ट देवतांनी आदिमाईची उपासना केली आणि आदिमाईची धारण करून माझ्या पित्याचा वध केला. पण लक्षात ठेवा दुष्ट देवतांनो, एका स्त्रीच्या सहाय्याने एका वीराचा वध करता अरे तू तुमच्या मातांगीवर. अरे दुष्ट देवतांनो, तुम्हाला पापी कृत्याचा तुम्हाला पश्चाताप होणार आहे आणि त्यासाठी मी या कैलास पर्वतावर आलो आहे. अरे कुठे आहे तो भोलेनाथ?
अरे गजासुरा, अरे हे काय चालवले आहे? अरे नाथा, तुला दिसत नाही का? अरे डोळ्यातून अंध आहेस की काय? नारायण नारायण, अरे मला दिसते आहे, परंतु तू जे करत आहेस ते योग्य नव्हे. महादेव क्रोधित होतील. नारायण नारायण. मला क्रोधित होतील. अरे तो घोसाळ्या मला पाहून पुढे लपून बसलाय, त्याला शोधतो मी. नारायण नारायण, अरे पण का? या महादेवासहित या दुष्ट दिवसांनी माझ्या पित्याला कप्प्याने मारलं आणि या सर्व देवतांना संहार केल्याशिवाय मी स्वस्त नव्हता नाही. नारायण नारायण, अरे गजासुरा, महिषासुराने ब्रह्मदेवाकडे मागितलेल्या वरामुळे आदिमाईने दुर्गेचे रूप धारण करून युद्ध आरंभिले. तब्बल 9 दिवस चाललेल्या महाभयंकर युद्धात शंकराने दिलेल्या त्रिशूळाने आदिमाईने महिषासुराचे शिर छेदले. म्हणून तिला महिषासुर मर्दिनी हे नाव पडले. नारायण नारायण. आणि ही दुसरी कोणी नसून महादेव पत्नी पार्वती होय. नारायण नारायण. वा नारदा वा, तू तर माझं काय ते सोपं केलंस. म्हणजे त्या पार्वतीला पण आणतो आणि शंकर माझ्या साथ आधी सापडेल. नारायण नारायण, अरे पण हे सूड चक्र किती दिवस चालू राहणार? नारायण नारायण, पण ह्याने साध्य तर काहीच होणार नाही. आज तू देवांचा सूड घेशील, उद्या कोणीतरी तुझा सूड घेईल आणि त्याचा सूड तुझा पुत्र घेईल. हे असंच चालत राहणार का? मग मी काय करावे मुनिवर्य? नारायण नारायण, तू तपश्चर्या कर आणि महादेवांना प्रसन्न करून घे. ते फार रागिष्ट आहे, पण भक्तांप्रती हळवे देखील आहेत. तुम्ही सदैव माझ्या जवळ राहा असा वर मागून घे. नारायण नारायण. वा नारदा वा, तू तर माझं काम अगदी सोपा केलास. म्हणजे मी पित्याचा विराह सण केला, तसेच त्या पार्वतीला सण करावा लागेल. मी पित्याविना पोरका झालो, तसेच पार्वतीला पतिशिवाय राहावे लागेल. नारायण 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 नारायण. आदिनाथा अक्षयानंता नमो आदिनाथा अक्षयानंता अनाथांच्या नाथा नारायण जय नारायण. अनाथांच्या नाथा नारायण जय नारायण. अनाथांच्या नाथा नारायण. अक्षयानंता
शेवटी शंभू महादेवांना माझ्या माली अंदाज तर आता पित्याने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या करून इच्छितो वर मागितला आणि मी मनोभावे तपश्चर्या करून शिव सांभाळा प्रसन्न करून घेतो आणि इच्छितो वर मागून घेतो. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम सदा वसंतम हृदयार विद्रे भवम भवामी सैतम नमामि. या चराचरामध्ये जो सामावलेला आहे, ज्याला या विश्वाची सदैव चिंता लागलेली असते, जो करुणेचा आगर आहे आणि या विश्वाचा सार आहे, अशा शिवशंभूला माझे वंदन आहे. आज प्रत्यक्ष नारायण शिवदरबारी प्रभू माझा तुम्हाला सादर प्रणाम. महादेव, तुमच्या कृपेने त्या तारकासुराचा वध झाला, पण अजून एक संकट आपल्या समोर चालून येत आहे. आता आणखी कोणतं संकट इंद्रदेव? माता पार्वतीने आपल्यापासून पुत्राची कामना केली आहे, पण तिची इच्छा आपण पूर्ण न केलीच तर बरं होईल. इंद्रदेव, हे काय बोलत आता आपण? हो महादेव, इंद्रदेव बोलतायत ते सत्यच आहे. मला पुत्र प्राप्त होणे यात कोणतं आलंय संकट? ब्रह्मदेव, तुमच्या विनंतीला मान देऊन पार्वतीला एकदा पुत्र सुखापासून वंचित ठेवलं होतं, परंतु आता ते शक्य नाही. शांत व्हा महादेव. ब्रह्मदेवानी या रचलेल्या सृष्टीचे पालक तत्व माझ्याकडे असले तरी तुमचेही दायित्व लागतेच की. या त्रिभुवनाला ज्यापासून संकट आहे त्याचा विनाश तुम्ही अवश्य कराल, परंतु हो पण शेषाधीश, थांबा निळकंठ, ऐका माझे. कार्तिकेचा जन्म हा तुमच्या तेजापासून झाला, तेव्हा ते केवळ तुमचे एकट्याचे तेज होते. मग विचार करा उमापती, माता पार्वती आणि तुमच्या मिलनातून जो पुत्र तयार होईल त्याचे तेज कोण बरं सहाय्य करेल? हे विश्व, हे चराचर त्या तेजाने भस्म होऊन जाईल. तेव्हा माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे, या विश्व कल्याणासाठी तुम्ही पुन्हा एकदा त्याग सहन करावा.
तुम्ही म्हणताय ते योग्य आहे विष्णुदेव, पण देव हो, पार्वती म्हणजे महामाईचा अंश आहे. तिचा राग तुम्ही जाणता. तिच्या क्रोधाग्नीत हे सारा विश्व भस्म करायची ताकद आहे. पार्वती मला छोटा भाऊ मानते, तेव्हा बहीण या नात्याने मी तिची समजूत काढी, तेव्हा तुम्ही सर्व देव निर्दास्त राहा. महादेव, लहान गोंडी मी मोठा घास घेत आहे. हे सर्व मी प्रत्यक्ष भोगले आहे. कोणतीही वस्तू क्षणात भस्मसात करण्याची शक्ती माझ्या अंगी असताना मी ते शिवते सहन करू शकलो नाही. तेव्हा माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, हे सर्व थांबवा. ठीक आहे देव. मी महादेव आज या क्षणापासून तुम्हाला वचन देतो की आजपासून माझ्यापासून पार्वतीला केव्हाही पुत्रप्राप्ती होणार नाही. महादेव, तुम्ही खरोखरच देवांचे देव आहात. तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात. या त्रिभुवनामध्ये तुमच्याशिवाय कोणीच त्यागी नाही. तुमचा जय जयकार असो. तुम्ही सर्व देव निश्चिंतपणे सोगरी जा. माझा भक्त गजासूर याची भक्ती पाहून मी प्रसन्न झालोय आणि त्याला प्रत्यक्ष भेट देण्याची माझी वेळ जवळ आलेली आहे. चला तर आपण गजासुराच्या भेटीला जाऊ. बोल गजासुरा, तुला कोणतं वरदान पाहिजे? जय शंभो. देवा, तुमच्या चरणी माझे साष्टांग दंडवत. तुमचे दर्शन झाले, मी धन्य झालो. देवा, मी तुमची मनेभावे आराधना केली. देवा, मला तुमच्याकडून काहीच नको. अरे गजासुरा, तुझी भक्ती पाहून मी इथे प्रगट झालो आहे, तेव्हा तुला काहीतरी वरदान मागावंच लागेल. बोल, तुझी काय इच्छा आहे? ठीक आहे देवा, तुमची जर तशी इच्छा असेल तर मी असा वर मागतो की तुम्ही माझ्या सदैव जवळ असावे आणि आजपासून तुम्ही माझ्या उदरी निवास करावा. अरे गजासुरा, हे कसं शक्य आहे? हे सोडून तू दुसरं काहीतरी वरदान माग. नाही देवा, नाही. द्यायचं असेल तर हाच वरदान मला हवे. नाहीतर मी तुमच्यावर काही जबरदस्ती केली नाही. मी सदैव तुमच्या भक्तीत मग्न राहील. ठीक आहे गजासुरा, तुझी अशी इच्छा असेल तर मी तुझ्या उदरी निवास करतो. तथास्तु. युक्तिश्रेष्ठ की भक्तिश्रेष्ठ? शंभू महादेव माझ्या उदरी निवास करणार.
असा जिथे जिथे जाईन तिथे शंभू महादेव माझ्या सोबत असतील. शेषाधीश्वर नारायणाला भगिनी पार्वतीचा सादर प्रणाम. पार्वती, तुझे या शिरसागरी स्वागत आहे. बोल, कसं काय येणं केलंस? नारायणा, मी तुला माझा भाऊ मानते, मग या बहिणीचा का बरं अंत पाहतो आहेस? तुम्ही देवतांनी यापूर्वी कार्तिकेयच्या जन्मवेळी माझा मातृत्वाचा हक्क हिरावून घेतला. विश्व कल्याणासाठी तो मी त्याग केला, परंतु पुन्हा आता तेच का? का माझ्या नशिबी मातृत्व सुख नाही? नारायणा सांगा, नारायणा सांगा. देवी पार्वती, तुझे दुःख मी समजू शकते, कारण मी पण एक स्त्री आहे. स्त्रीला सर्वात आनंद तेव्हा होतो जेव्हा तिच्या उदरी एक बाल अंकुरतो, तेव्हा ती शेवटी खूप अनुभवत असते. पण देवी पार्वती, या भावनांमध्ये आपण कधीच स्वतःला गुंतवू शकत नाही, कारण आपल्याला आपले देव पण सांभाळावे लागते. देवी लक्ष्मी, म्हणजे आपल्या भाव भावनांना काहीच अर्थ नाही का? थांब लक्ष्मी, शांत हो पार्वती. तू कोणी सामान्य स्त्री नसून आदिमाईचा अंश आहे. या विश्वाला क्षणात भस्म करण्याची ताकद तुझ्या अंगी आहे. महादेव आणि तू या विश्वाचे आद्य माता पिता आहात. तेव्हा या सृष्टीवरील प्रत्येक सजीव एवढंच नव्हे तर देव, ऋषी हे सुद्धा तुमचीच लेकरं आहेत. तेव्हा त्यांचे रक्षण करणे हे तुमचे आद्य कर्तव्य आहे. यासाठीच महादेवानी स्वतःच्या मनाविरुद्ध जाऊन 2 वेळा देवतांना सहाय्य केले आहे. परंतु महादेवाने मला पुत्र सुख देण्याचे वचन अगोदर दिले होते. त्यांचा तो शब्द खोटा ठरणार की काय? नाही पार्वती, महादेवाने दिलेले वचन कधीही खोटे ठरणार नाही. अरे मग म्हणतो, महादेवाशिवाय मी पुत्र कशी बरं प्राप्त करू शकते? जशी शिवाने शिव तेजापासून कार्तिकेची निर्मिती केली, तशीच तू तुझ्या रजोगुणांपासून स्वपुत्राची निर्मिती कर, म्हणजे तुला पुत्रप्राप्ती होईल. पण लक्षात ठेव,
यासाठी तुला पुण्यव्रत करावे लागेल. पुण्यव्रत? होय, पुण्यव्रत. पुण्यव्रत केलेस तर तुला पुत्राची प्राप्ती होईल. पण लक्षात ठेव, हे पुण्यव्रत फक्त तुला एकटीनेच करायचे आहे. त्यावेळी तेथे महादेवांची उपस्थिती फलनीय ठरणार नाही. ठीक आहे, पुत्र सुखासाठी मी काही करायला तयार आहे. नारायण नारायण अधांतरी है झुले न बांगड़ा शेषपणा वरधरणी शेषपणा वरधरणी सारी भगवंताची करणी सारी भगवंताची करणी अधांतरी झुले न बांगड़ा अधांतरी झुले न बांगड़ा शेषपणा वरधरणी शेषपणा वरधरणी सारी भगवंताची करणी सारी भगवंताची करणी अधांतरी है झुले न बांगड़ा अधांतरी है झुले न बांगड़ा शेषपणा वरधरणी शेषपणा वरधरणी सारी भगवंताची करणी सारी भगवंताची करणी नारायण नारायण मुनिवर, तुमचे या क्षीरसागरी स्वागत आहे. एवढ्या घाई गडबडीने येण्याचे कारण? हे चतुर्भुजधारी कमलहरम वदना हे लक्ष्मीपते नारायण तुझ्या चरणी माझा साष्टांग नमस्कार. माता पार्वती तुला माझा साष्टांग दंडवत. आशीर्वाद असो. महिषाचे पुत्र गजासूर तुम्हाला माहितच असेल. हो, काय केलं गजासुराने? तो तर सदा महादेवांच्या भक्तीमध्ये लीन असतो. नारायण नारायण या भक्तीवर प्रसन्न होऊन महादेवाने त्याला वरदान मागण्यास सांगितले आणि त्या दृष्ट गजासुराने सदैव माझ्या उदरी निवास करा असा वर मागून घेतला. त्यामुळे अनर्थ झाला आहे. महादेव त्या गजासुराच्या उदरी बंदिस्त आहेत. काय नारायण सांगता ना तुम्ही? होय माता, महिषासुर वधाचा सूर गजासुराने अशा प्रकारे घेतला आहे. असे असेल तर हा माझ्या संचितीचा अंत आहे. हे कमल आहे ना, तुम्हाला तर माहीतच आहे. आज 30 वर्ष या विश्वाच्या कल्याणासाठी मला माझ्या पतीचा विरह सहन करावा लागतो. पण आता बस, माझा क्रोधाग्नी मी खूप वेळ शांत ठेवलाय, पण आता ते शक्य नाही. माझ्या क्रोधाग्नी त्या दुष्ट गजासुराला भस्म करेल तेव्हा शांत होईल. म्हणजे असा अविचार करू नको. महादेव त्या गजासुराच्या उदरी बंदिस्त असल्यामुळे आपण त्याला कोणत्याही प्रकारे हानी पोचवू शकत नाही. शांत हो पार्वती. मी वेळ येताच त्या गजासुराला शासन करेन आणि महादेवांची मुक्तता करेन. देवी पार्वती तू शांत हो. नाथाने सांगितल्याप्रमाणे आता विचाराने घेतला निर्णय आपल्याला घडीत हानी पोचू शकतो. तेव्हा तुम्ही शांत व्हा. ठीक आहे, केवळ पतिप्रेमासाठी मी त्या गजासुराला बळी देत आहे. नाहीतर महिषासुराप्रमाणे त्याचे सुद्धा शिर धडाविले गेले असते. नारायण नारायण हे महिषासुर मर्दिनी तुझा महिमा अपरंपार आहे. मुनिवर, तुम्ही तुमचे भ्रमणकार्य असेच चालू ठेवा.
ठीक आहे इंद्राची देवांना कळवितो म्हणजे तेही सावध होती. नारायण 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 नारायण. ब्रह्मपुत्रा मे नाम नारायण देवरूप तुझे पाहिले. ब्रह्मपुत्रा मे नाम नारायण देवरूप तुझे पाहिले. धुंद होऊन गुण गाऊन मन हे मोहिले. धुंद होऊन गुण गाऊन मन हे मोहिले. ब्रह्मपुत्रा मे नाम नारायण देवरूप तुझे पाहिले. ब्रह्मपुत्रा मे नाम नारायण देवरूप तुझे पाहिले. धुंद होऊन गुण गाऊन मन हे मोहिले. धुंद होऊन गुण गाऊन मन हे मोहिले. गजासुराने महादेवाने आपल्या उदरी बंदिस्त केल्यामुळे आज कित्येक दिवस त्यांची भेट होऊ शकली नाही. अनादी काळापासून मी त्या भोलेनाथांच्या अर्धांगिनी आहे. शिव पार्वती हे एक रूप आहे, हे कोणीच विलग करू शकणार नाही. परंतु आता असे मी एकाकी जीवन जगत आहे आणि एकटेपणा मातृत्वाची ओढ मनात उचंबळून येत आहे. नाथ म्हणाले होते तुला लवकरच पुत्रप्राप्ती होईल, पण कशी माझं काही सुचत नाही. हे भस्मधर माझे ना सदैव आपल्या शरीराला फासून असतात. हेच भस्म मी माझ्या संपूर्ण शरीराला फासते, म्हणजे महादेव माझ्याजवळ असण्याची मनात भावना निर्माण होईल. आपण काय करत आहात? भस्म लावून भोलेनाथांचे स्थान ग्रहण करायचे हे काय तुम्हाला? नारद मुनी चेष्टा पुरे ना आता. महादेवांशिवाय मला एकटेपणा सहन होत नाही आणि म्हणूनच हे भस्म सर्वांगाला फासतात असेच ना?
देवर्षी, पुत्र प्राप्तीसाठी माझे मन व्याकुळ झाले आहे. नारायण नारायण. पुत्र प्राप्तीसाठी तुला पुण्यवत करावं लागेल, तेव्हाच तू रजगुणापासून पुत्र प्राप्त करू शकशील. पण कसे, माझं काही सुचत नाही. नारायण नारायण. माते, प्रकृतीमुळे निर्माण झालेल्या 3 गुणांपैकी एक गुण म्हणजे रजोगुण. स्वामित्व, अहंता, लोभ, भोग, आसक्ती, धनाची आवड ही रजोगुणाची लक्षणे आहेत. माते, स्त्री सुलभ भावनांमुळे तुमच्या मनात मातृत्वाची आसक्ती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे तुमच्या मनात पुत्र सुखाचा लोभ उत्पन्न झाला आहे. नारायण नारायण. त्यामुळे तुम्ही आता महादेवांचे नामस्मरण करून स्नान ग्रहण करा आणि त्यावेळी तुमच्या शरीरापासून जी मळी निघेल त्या मळीपासून तुमच्या मनातील मूर्तिरूपाला मूर्तिरूप द्या आणि त्यावर अमृत शिंपडून त्याला साजीवंत करा. नारायण नारायण. नारद मुनी, तुम्ही सर्व ज्ञानी आहात. तुम्ही मला योग्य ते मार्गदर्शन देऊन चिंतामुक्त केलं. मी तुमचे अत्यंत ऋणी आहे. नारायण नारायण. नारायण नाम घेऊ पुण्य जगत मिरवू. 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 नारायण नारायण. हॅलो हॅलो. पुण्य तयार करून ते पूर्ण केले पाहिजे. अगोदर स्नानगृहात जाऊन स्नान करून घेते. पार्वती राईना पती वीणा. पती वीर सहन तो होईना. शिवनाम मुखी पुन्हा पुन्हा माया गेली नित्याच्या स्नानात. माया गेली नित्याच्या स्नानात. पार्वती राईना पती वीणा. वीरसना कसा तो होईना. शिवनाम मुखी पुन्हा पुन्हा
महादेव माझे दैवत ते तर वाचता नाही कुठे कैलासावरती ते तर वाचता नाही ते शंभू महादेवांना बंदिस्त केल्यापासून सारे गाव सैराने विश्वाचा तोल गांधी अरे हे बोलत मला माझ्या पुतळा पत्ताने मारत काय अरे भाऊ आपल्या कर्माची फळे अरे महादेव ना मी काय बंदिस्त केलं गजा तुला आम्ही जे बोलतो तुला तुझे सौंदर्य वाटलं का आमच्या लोकांची पाळी करायला महादेवाला प्रसन्न करून तू तुझ्या त्याला सत्वर मुक्त कर हो ब्रह्मदेव हो शेवटी शोधला तर बाबा अरे गजासुरा महादेवांप्रती तुझी भक्ती अफाट आहे त्या भक्तीचा मान ठेवून सांगतो महादेवाची त्वरित मुक्त कर. अरे तू त्यांना बंदी केल्यापासून माता पार्वतीला तिचा विरह सहन होत नाही रे. अरे गजासुरा माता पार्वती कशी पतिव्रत आहे तशी ती आदिशक्ती आहे. तिच्या क्रोधाग्नी तू भस्म होऊन जाशील. त्वरित महादेवाची मुक्ती कर. तुला आता माझ्याशी युद्ध करावीच लागेल. तुझ्या मृत्यूसाठी मला सुदर्शन चक्राला आवाहन करावे लागेल. ओम सुदर्शनाय नमः. ओम सुदर्शनाय नमः. ओम सुदर्शनाय नमः. थांबा विष्णुदेव थांबा. महादेव हे याच्या पोटामध्ये आहेत. सुदर्शन चक्राचा आघात गजासूर सहन करू शकत नाही. आपल्याला दुसरा काहीतरी मार्ग शोधावा लागेल. शोधा शोधा मार्ग शोधा. काहीच सापडत नाही. नंदी महादेवांचे वाहन नंदी त्या नंदी करवी प्रहार करून त्या गजासुराच्या पोटामधून महादेवाची मुक्तता केली पाहिजे. तेव्हा इंद्रदेव त्वरित नंदिकेश्वराला बोलून घ्या. नंदिकेश्वर हो नंदिकेश्वर या लवकर.
गजासुराने कपटीने आपल्या पोटामध्ये त्यांना बंदी करून ठेवलंय. तेव्हा तू या गजासुराच्या पोटावर असे प्राण कर की या गजासुराला ते सहन झाले नाही पाहिजे आणि महादेवाची मुक्ती कर. माझे प्राण कंटास आले. अरे महादेवाची त्वरित मुक्ती कर. शंभू महादेव माझ्या उगातून प्रकट हो. तुझी भक्ती श्रेष्ठ आहे. बोल, तुझी काय इच्छा आहे? देवा, माझी एवढीच इच्छा आहे की सदैव माझे स्मरण केले जाईल आणि एखादा शरीराचा आहोस तुमच्या बरोबरीने असो. अरे गजासुरा, जन्मकाळ कोणी कोणाचा शत्रू होत असतो. वर्तमान काळातील त्याचे कार्य तो शत्रू की मित्र हे ठरवत असते. अरे महादेवांप्रती भक्ती तुझी अफाट आहे. तेव्हा येणाऱ्या काळात तुला असे स्थान मिळेल की ज्याची तू कल्पनाही केली नसतील. आणि गजासुरा, यापुढे तुम्हाला पुत्राप्रमाणे असतील. आज मी धन्य झालो. माझे मनोरथ पूर्ण झाले. देवा, अशा सदैव आशीर्वाद मला पाठीशी राहो. तथास्तु. किती गोजोरणी झाले हे बाळ. बाळाला प्रथम तिलाच्या तेलाने माखू घालते. चप्पल बोलते तुझ्या. आता बाळाला वस्त्र घालते. वा, किती गोजरोने झाले माझं बाळ. थांब, आता तुला अमृत शिंपून साजिवंत करते. म्हणजे तू माझ्या बरोबर हसायला खेळायला लागशील.
बाई, मी माझे डोळे मिटून घेते. उगाच माझ्या बाळाला माझी नजर नको लागायला. कोण कोण आहे? मी तुझी कोथिरवाणी बाळ. माझं बाळ. ये ये असं खुशीत ये. किती किती वाट पाहिली तुझी. बाई, आता मी आलो आहे. आता तुला कधी सोडून जाणार नाही, कधी दुःखी होऊ देणार नाही. सदैव तुझ्या पाठीशी राहील. बोल आई, तुझ्यासाठी मी काय करू? ठीक आहे बाळा, आता तू या दरवाजावर उभा राहा आणि आतमध्ये कोणाने प्रवेश करू दे नाही. बाई, तू मी स्नान करायला जात आहे. बाई, तू येईपर्यंत इथून भाजी सुद्धा आतकडे जाऊ देणार नाही. माझी वाटत नाही. मागे एकदा असेच मी स्नान करायला गेले असता तुझे पिताजी महादेव तिथे आले. तेव्हा माझे पुण्यव्रत विफल ठरले. पण तू तसे करू नको. तू फक्त माझे आणि माझे ऐकले पाहिजेस. उद्या ये. येते मी. कोण आपण? अरे बाळ, कोण तू? मी तर तुला प्रथमच पाहतोय. हो बाजूला जाऊ दे मला. थांबा, मला आत जाता येणार नाही. हा मातेचा आदेश आहे. कोण माता? अरे पार्वती माझी पत्नी आहे. तरी तिच्या माली जायला मला कोणाची भीती आहे? हो बाजूला. प्रत्यक्ष माझ्या इथून माराई आज जाऊ शकत नाही. तुम्ही कुणाचे कोण? हे बालका, तुझ्याकडे पाहून मी गप्प राहतो, पण तू मला क्रोधित व्हायला लावू नकोस. तिकडे जा रे. तुला जर आज जायचं असेल तर माझ्याशी तुझं करावं लागेल. ठीक आहे, माझा पण नाईलाज आहे. तिकडे इथं जावा. हे बघ बालका, माझ्या अजून बाळ अत्यावर नको म्हणून ऐक माझं. हा माल माझाच आहे. जाऊ दे मला. कोणीही भिक्षू देऊन सांगेल की हा माल माझाच आहे. का विश्वास ठेवावा? हे मूर्ख बालका, तुझा हा आधार ते पण पाहून आतापर्यंत मी गप्प होतो, पण तू मला क्रोधित व्हायला लावतोस. म्हणजे बाळ असते तेव्हा आधी माझा पराभव तरी करून दाखव. ठीक आहे, मला माझ्या माली जायचं असेल तर तुझं शीत शिजूनच जातो. अरे काय केलं ते स्वामी? प्रत्यक्ष स्वतःच्या पुत्राचा वध केला. काय केलं ते स्वामी? काय केलं? माझा पुत्र? पार्वती, काय बोलतेस तू? होय स्वामी, तो माझा बाळ होता. का मारले त्याला? पार्वती, मला ओळखलं नाही. क्षमा कर मला. आपल्या मातेच्या आज्ञेचे पालन करणे गुन्हा होता का त्याचा? बोला स्वामी, बोला. त्याला मीपणाचा गर्व झाला होता. त्याचा मजूरपणा एवढा वाढला होता की मी माझा स्वतःवर संयम ठेवू शकलो नाही. पार्वती, क्षमा कर मला. धिक्कार असतो तुमचा. आपल्या पत्नीला पुन्हा एकदा मातृत्व सुखापासून वंचित करत तुम्ही. आता या क्षणी माझ्या बाळाला जिवंत करा, नाहीतर माझ्या क्रोधाने तुम्ही जाणताच. माझ्या या क्रोधाने पूर्ण विश्व मी भस्म करीन. पार्वती, तू असा अविचार करू नकोस.
हे सर्व थांबव. तुझा बाळ लवकरच जिवंत होईल. शांत हो पार्वती. तू स्थिती आणि संहाराची शक्ती आहेस. तू आदिमायेचा अंश आहेस. तेव्हा हे नारायणी, हा संहार थांबव. नारायणा, अजून किती अन्याय होणार का माझ्यावर? जे घडलं ते अटळ आहे, परंतु आपण प्रयत्नही केलेच पाहिजे. महादेव, त्वरित या बालकाला जिवंत झाले. इंद्रदेव, ह्या बालकाचं शिर मी या विष्णूने छेदले आहे. त्याला पुनर्जीवित करणं शक्य नाही. मग आता काय करणार? तुम्ही उत्तर दिशेला जा आणि जो कोणी प्रथम सजीव दिसेल त्याला त्याचं शिर घेऊन या. आणि हे कार्य 2 प्रहराच्या आत व्हायला पाहिजे. चला देव, बरं करा. आपल्या पोलीस कोणाचे शील घेऊन आले पाहिजे. चला तर. पार्वती, तुझे बाळ लवकरच पुनर्जीवित होईल. तू आता काळजी करू नकोस. नारायण नारायण सृष्टी स्थिती विनाशाना शक्तिभूते सनातनी गुणश्रेये गुणमये नारायणी नमोस्तुते. पार्वती, तू जगतजननी हे आज नाव सार्थ केलं. कित्येक पीडा सहन करत तू आज या विश्वाला वाचवलं आहे. तुझ्या त्यागाला तोड नाही. नारायण नारायण. पार्वती, तू काही काळजी करू नको. प्रत्यक्ष नारायण तुझ्या बाळाचे शिर घेऊन येत आहे. नारायणा, अहो हे कोणाचे शिर घेऊन आला? हे शिर गजासुराचं आहे. पण माझ्या बालाचे शिर असे नव्हते. महादेव, त्वरित या बालकाच्या घडावर शिराचे रोपण करूया. चला. ये बा महादेव, आज माझ्या भाग्याचा दिवस आहे. माझा बाळ मला परत मिळाला. होय पार्वती, माझा हा पुत्र हा आजपासून सर्व गणांचा प्रमुख असेल. म्हणून आजपासून याला गणेश किंवा गणपती या नावाने ओळखले जाईल. आणि हा माझ्याप्रमाणे कोमल आणि मृदू असेल आणि दुष्टांचा सार करणारा असेल. नारायण नारायण. पार्वती, हा बाळ माझ्याप्रमाणे तेजस्वी होईल. याच्या आगमनाने सुख येईल म्हणून तो सुखकर्ता होईल, तर दुःखांचा नाश होईल म्हणून तो दुःखकर्ता होईल. या बालकाविषयी गजासुराचे असल्यामुळे याला गजानन असे म्हटले जाईल. नारायण नारायण. पार्वती, तुझा हा पुत्र माझ्याप्रमाणे बुद्धिमान असेल, 14 विद्या आणि 64 कलांचा दाता असेल. त्याला बुद्धीची देवता असे देखील म्हटले जातील. तथा असतो. नारायण नारायण. आज भाद्रपदाची शुद्ध चतुर्थी आणि आज गणेशाचा जन्म झाला. म्हणून या तिथीला गणेश चतुर्थी असे ओळखले जाईल. घरोघरी गणेशाचे पूजन केले जाईल. आणि माते, तुझा लाडका पुत्र आजपासून सर्वांचा लाडका होईल. नारायण नारायण. शिवपार्वती पुत्र श्री गणेशाचा जय जयकार असो. प्रेक्षक हो, आपल्या समोर आत्ताच गणेश जन्म हा गण सादर झाला. आता थोड्याच वेळामध्ये आपल्या समोर सुमधुर
गायनांनी भरलेली आणि सुंदर असा नृत्याचा असराज शृंगार आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रकाश टारवे लिखित गवळण. दूर करी विघ्न माझे चरण मी धरिले तुझे दूर करी विघ्न माझे गंध पुष्प वाहू सारे गंध पुष्प वाहू सारे डोईवरी दूर्वासा दूर